किंवा एन्व्हायरमेंट मध्ये डायरेक्ट. सो त्याच्या आपल्या डिस्पोजलच्या मेथड आहेत, त्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघा. जे आपले वेस्ट जनरेशन, जे वेस्ट जनरेट झालेले आहे त्याच्यामध्ये बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर्स असतील, नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर्स असतील, किंवा सॉलिड मटेरियल्स आहेत, वेस्ट लिक्विड मटेरियल्स आहेत, त्याच्यात बरेच वेगवेगळे मटेरियल आहेत. ते सगळे आपण डायरेक्टली एन्व्हायरमेंट मध्ये डंप केल्यानंतर त्याचं डिस्पोजल म्हणजे त्याचं बायोडिग्रेडेशन होईलच असं नाहीये. सो आपण जे डंप करतोय वेस्ट एन्व्हायरमेंट मध्ये किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये, ते डंप करताना त्याला पर्टिक्युलर ट्रीटमेंट देऊन जर आपण ते डंप केलं तर काय होईल, जे वेस्ट त्याच्यामुळे जे हजार्डस इफेक्ट आहेत ते आपण काय करू शकतो, तिथं टाळू शकतो. जे वेस्ट जनरेट झालेले आहे त्याचं जेव्हा डिकम्पोजिशन होतं त्याच्यातून जे काही गॅसेस जनरेट होतात ते गॅसेस कसे आहेत तर हजार्डस नसायला पाहिजेत आपल्या ह्युमन हेल्थसाठी. सो जे काय आपण डिस्पोजलच्या मेथड आहेत ते आता 1 बाय 1 बघूयात. फर्स्ट आहे डेफिनेशन ऑफ डिस्पोजल ऑफ वेस्ट, प्रॉपर डिपॉजिशन ऑफ अ डिस्कार्डेड और डिस्चार्ज मटेरियल इन अकॉर्डिंग विथ लोकल एन्व्हायरमेंटल गाईडलाईन्स और लॉज. जे काही आपलं टोटल डिस्कार्डेड मटेरियल आहे किंवा जे वेस्ट मटेरियल आहे ते प्रॉपर गाईडलाईन्सनी, जे एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऍक्ट आहेत किंवा जे एन्व्हायरमेंटचे जे लोक आहेत त्यांनी जे काही पर्टिक्युलर रूल्स बनवलेले आहेत त्या रूल्स मध्ये आपण काय करायचंय, डिस्पोजल करायचं आपल्या वेस्टचं. त्याला काय म्हणणार आहे आपण, डिस्पोजल ऑफ वेस्ट मॅनेजमेंट. वेस्ट मॅनेजमेंट इज कलेक्शन, ट्रान्सपोर्ट, प्रोसेसिंग, रिसायकलिंग और डिस्पोजल अँड मॉनिटरिंग ऑफ वेस्ट मटेरियल. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेस येतात, डायरेक्टली वेस्ट डिस्पोजल नाही आहेत तर टोटल वेस्ट, जे वेस्ट मॅनेजमेंट आहे ती टोटल टीम आहे ते वेस्ट डिस्पोजलचं पार्ट आहे, ते ऑब्झर्व करते. त्याच्यामध्ये वेस्ट कलेक्शन, जे टोटल वेस्ट जनरेट झालेले आहे ते वेस्ट कलेक्शनचा पॉइंट येतो, ते कलेक्ट केलेले वेस्ट पर्टिक्युलर आपण ज्या ठिकाणी डंप करणार आहे तिथपर्यंत ट्रान्सपोर्ट करायचं काम पण ते करतं. नेक्स्ट प्रोसेसिंग, जे काही आपलं वेस्ट आहे ते आपण डायरेक्टली डंप नाहीये करणार, त्याच्यावर काहीतरी आपण पर्टिक्युलर ट्रीटमेंट आहेत त्या करणार आहेत, त्या येतात सगळ्या प्रोसेसिंग मध्ये. रिसायकलिंग और डिस्पोजल, जर ते वेस्ट आहे ते रिसायकल होत असेल तर आपण ते रिसायकलिंग करणार किंवा आपण डायरेक्टली वेस्ट आहे ते डिस्पोज करणार. तर हे टोटल तुमचा जो पार्ट येतो तो वेस्ट मॅनेजमेंटचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आता वेस्ट मटेरियल आहेत ते कोणते कोणते आहेत बघा, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. तर वेस्ट मॅनेजमेंट मध्ये गार्बेज तुमचे फूड वेस्ट आहे, रबिश मध्ये कोणते कोणते, पेपर वेस्ट, प्लास्टिक वेस्ट, वूड वेस्ट, मेटल वेस्ट आहे, थ्रोवे कंटेनर्स प्लास्टिकचे असतील तुमचे ते कंटेनर्स, किंवा ग्लास वेस्ट असेल ते तुमचं कशामध्ये येणार, रबिश मध्ये येणार. गार्बेज मध्ये टोटल फूड वेस्ट आहे तुमचं किचन मध्ये जनरेट झालेलं ते तुमचं गार्बेज मध्ये येणार. थर्ड पॉइंट येतो डिमॉलिशन प्रोडक्ट्स, त्याच्यामध्ये कोणते कोणते, ब्रिक्स, मॅशनरी पाईप्स आणि तुमचे जे पीव्हीसी पाईप्स असतील त्या पाईप्सचं वेस्ट तुमचं डिमॉलिशन. तुमचं जे सिव्हिल रिलेटेड जे वर्क आहे ते सिमेंट असेल, ऍग्रिगेट्स असतील किंवा स्टील असेल, ते सगळं तुमचं डिमॉलिशन प्रोडक्ट्स मध्ये येतं. ते काही वेस्ट आहे ते वेस्ट तुमचं डिमॉलिशन वेस्ट मध्ये येतं. सिवेज ट्रीटमेंट रेसिड्यू, जे काही तुमचं वेस्ट डिस्पोजलचा पॉइंट आहे, सिवेज ट्रीटमेंट केल्यानंतर जे काही वेस्ट राहतं ते तुमचं सिवेज ट्रीटमेंट रेसिड्यू मध्ये येतं. नेक्स्ट वेस्ट कोणतं येते, सॉलिड वेस्ट मध्ये डेड अॅनिमल्स, मॅन्युअर अँड अदर डिस्कार्डेड मटेरियल. डेड अॅनिमल्स असतील ते पण तुमचे कशामध्ये येतात, टोटल सॉलिड वेस्ट मध्ये येतात. नेक्स्ट डेली वेस्ट मध्ये कोणते कोणते, डेअरी प्रोडक्ट्स असतील किंवा तुमची जे लाईफस्टाईल आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तुमचं टोटल वेस्ट जनरेशन किती असणार आहे. तर आता जे टोटल वेस्ट डिस्पोजल आहे ते वेस्ट डिस्पोजल आपल्याला का करावं लागेल, तर जे काही आपलं वेस्ट मटेरियल आहे आपण डायरेक्टली डंप केलं सपोज एन्व्हायरमेंट मध्ये पर्टिक्युलर ठिकाणी, तुमचे मोठे मोठे कचरा कुंडी असतात, तुमचा एरिया असेल तिथे मोठे टब ठेवलेले असतात कॉन्क्रीटचे तुमचं टोटल वेस्ट कलेक्शनसाठी. तर ते आपण जर तिथून नाही उचललं तर जे काही फोल गॅसेस आहेत किंवा जे टोटल पोल्युशन आहे तुमच्या पर्टिक्युलर एरियाचं ते पोल्युशन तुमचं तिथं होणार आहे, किंवा ते वेस्ट खूप दिवस तिथं राहिले तर काय होईल, जे डिसीज जनरेशन आहे, मच्छर तिथं तयार होतील, त्याच्यामुळे काय होईल, तुमचे डेंग्यू, मलेरिया असे डिसीज आहेत ते तुमचे तुम्हाला होऊ शकतात. सो
टोटल वेस्ट डिस्पोजलचा जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या टोटल ह्युमन हेल्थसाठी, टोटल हायजीनसाठी आणि जे काही एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी. तर आता जे वेस्ट जनरेशन आहे ते कुठून कुठून आहे? स्ट्रीट रिफ्यूज आहेत, मार्केट रिफ्यूज आहेत, स्टेबल लिटर रिफ्यूज आहेत आणि इंडस्ट्रियल रिफ्यूज आहेत आणि डोमेस्टिक रिफ्यूज आहेत. प्रत्येक ठिकाणचं वेस्ट तुम्हाला काय करायचंय? कलेक्ट करायचंय. टोटल ही ट्रीटमेंट करायची तुम्हाला इथं आता. जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये आहे ते सगळ्या ट्रीटमेंट आहे ते तुम्हाला इथे करायचं. पहिल्यांदा काय? टोटल कलेक्शन तुम्ही कुठलं कुठलं करणार? इंडस्ट्रियल एरिया, स्ट्रीट एरिया, डोमेस्टिक वेस्ट, मार्केट प्लेसेस असतील किंवा कमर्शियल प्लेसेस असतील, त्या सगळ्या प्लेसेस वरून तुम्ही काय करणार आहे? फर्स्ट तुमचं कलेक्शन ऑफ वेस्ट. तुम्ही पर्टिक्युलर तिथं कलेक्शन ऑफ वेस्ट साठी तुम्हाला आता वेगवेगळे पॉईंट येते तुम्हाला पुढे आहेत बघा. ही ट्रीटमेंट आहे ती आपण सगळ्या प्रोसेसला करायची. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, कलेक्शन, ट्रान्सपोर्टेशन, प्रोसेसिंग, रिसायकलिंग और डिस्पोजल. त्याच्यातला आपला आता सिलेबसचा पॉइंट आहे तो डिस्पोजल ऑफ वेस्ट मॅनेजमेंट आहे डायरेक्ट. तर फर्स्ट कलेक्शन मध्ये आता जे काही आपले हाऊस होल्ड पर्पजेससाठी आपण तिथून जनरेट झालेले वेस्ट आहे, डोमेस्टिक वेस्ट, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? डस्टबिन आहेत. डस्टबिन आपण डिझाईन केलेले आहेत. त्या डस्टबिन मध्ये आपण काय करायचंय? आपलं जे वेस्ट आहे पर्टिक्युलर हाऊसचं वेस्ट आपण त्याच्यामध्ये कलेक्ट करू शकतो. ते जर तुमची टोटल मोठी सोसायटी असेल तर तुम्हाला प्रत्येक घरामध्ये एक डस्टबिन असतो आणि त्याच्यानंतर तुमचं टोटल हे सगळं वेस्ट आहे ते कलेक्शन करण्यासाठी एक तुम्हाला पॉइंट प्रोव्हाइड केलेला असतो. किंवा आता सध्या नगरपालिका आणि महानगरपालिका याच्यामध्ये जी घंटा गाडीची सोय केलेली आहे त्याच्यामध्ये टोटल तुमचं जे वेस्ट आहे ते कलेक्शनची प्रोसेस आहे ती तुमची इथं केलेली आहे. डस्टबिन मध्ये तुमचं जे पेपर वेस्ट आहे किंवा पब्लिक बिन्स आहे, पब्लिक बिन्स मध्ये पण तुम्ही तुमचं जे हाऊस होल्ड वेस्ट आहे ते तुम्ही डंप करू शकता आणि तिथून तुमचं जे नगरपालिका आहे किंवा महानगरपालिका आहे ते तुमचं वेस्ट कलेक्ट करून जिथे तुम्ही डिस्पोज करणार आहे फर्दर ट्रीटमेंटसाठी ते घेऊन जातात. डस्टबिनचं डिटेल नाही आहे. नेक्स्ट डस्टबिन आहे. नंतर पेपर सॅक्स आहेत. पेपर सॅक्सचं पण तुम्ही टोटल वेस्ट कलेक्शनसाठी यूज करू शकता. नेक्स्ट पब्लिक बिन्स आहेत. पब्लिक बिन्स मध्ये तुम्ही तुमचं जे हाऊस होल्ड वेस्ट आहे ते तुम्ही डंप करू शकता आणि काय करू शकता? तिथून तुमचे पर्टिक्युलर नगरपालिका किंवा महानगरपालिका असेल तिथल्या एरियात ते तुमचं कलेक्शनचा जो पॉइंट आहे तिथून ते वेस्ट फर्दर ट्रीटमेंटसाठी घेऊन जाऊ शकतात. वेगवेगळ्या मेथड्स आहेत कलेक्शनच्या. आणि नेक्स्ट ट्रान्सपोर्टेशन ऑफ वेस्ट. जे काही तुमचं वेस्ट तुम्ही कलेक्ट केलेलं आहे ते ट्रान्सपोर्ट करायचंय कुठं? तर जे काही तुमचे डिस्पोजलचा जो पॉइंट आहे, वेस्ट डिस्पोजलचा पॉइंट, तिथे तुमचं हे ट्रान्सपोर्ट करून वेस्ट डंप करणार आहे तिथे. The next point आहे the Environment Hygiene Committee recommended that municipalities and other local bodies should arrange for collection of refuse not only from public bin but also from individual houses. Environmental Hygiene Committee 1949 मध्ये जनरेट झालेली आहे. त्यांनी काय जे तुमचं वेस्ट कलेक्शनची जी प्रोसेस आहे तुमची नगरपालिका किंवा महानगरपालिका यांनी फक्त पर्टिक्युलर एरियाच वेस्ट कलेक्ट करावा असं काही नाहीये. प्रत्येक घरातलं वेस्ट आहे ते कलेक्शनची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन एन्व्हायरमेंट हायजीन कमिटी 1949 मध्ये त्याचं जे स्थापना म्हणू शकतो आपण ती झाली. तर आता जे डिस्पोजल मेन पॉइंट आहे आपल्या सिलेबसचा डिस्पोजल ऑफ वेस्ट मटेरियल. त्याच्यामध्ये आता बघा कोणाला काही डाऊट असेल तर मला मध्येच थांबवू शकता तुम्ही, तसं काही प्रॉब्लेम नाही. अगोदर बघा डिस्पोजलच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत. फर्स्ट आहे डम्पिंग, नेक्स्ट कंट्रोल टिपिंग और सॅनिटरी लँडफिल. थर्ड पॉइंट आहे इन्सिनरेशन. याच्यामध्ये आपण काय करतो? जे आपलं वेस्ट आहे वेस्ट आपण टोटल बर्निंग करतो. कंपोस्टिंग मध्ये आपण काय करतो? जे आपलं वेस्ट आहे त्याला डिग्रेडेशन साठी एक पर्टिक्युलर टाइम प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे काय होतंय? आपल्या वेस्टचं टोटल डिग्रेडेशन होऊन त्याचा कंपोस्ट तयार होतंय. नेक्स्ट मॅन्युअर पिट्स. ह्याच्यामध्ये पण आपण जे डम्पिंग करतो त्याच्याप्रमाणे छोटे छोटे पिट्स आपण तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपलं वेस्ट आहे ते आपण तिथं डम्प करणार आहे. आणि ब्युरेल मध्ये पण आपण छोटे छोटे पिट्स तयार करून वेस्ट डम्पिंग करणार आहे. फर्स्ट बघा डम्पिंग मध्ये
जे टोटल आपलं वेस्ट आहे रिफ्यूज इज डम्प्ड इन लो लाईंग एरियाज जिथं जास्तही ह्युमन पॉप्युलेशन नाही आहे अशा एरियामध्ये, म्हणजे जंगलात वगैरे असेल, तुमचं जे वेस्ट आहे ते तुम्ही काय केलेलं आहे डायरेक्टली डम्प केलेलं आहे. As a result, bacterial action refuse decreases considerably in volume and is converted gradually into humus. तर ह्याचं काय होणार आहे, जे तुमचं रिफ्यूज आहे ते रिफ्यूज तुम्ही डायरेक्टली डम्प केल्यानंतर काय होईल, पर्टिक्युलर डेज नंतर त्याचं जे काही डिग्रेडेशन आहे ते डिग्रेडेशन होईल आणि तुमचं जे वेस्ट आहे ते टोटल तुमच्या तिथल्या सॉइल मध्ये फिल होऊन जाईल, म्हणजे टोटल ते व्हॅनिश होणार आहे तुमचं जे काही वेस्ट तुम्ही तिथं जे रिफ्यूज आहेत फूड मटेरियल असतील ते तुम्ही डायरेक्टली काय करणार आहे, पर्टिक्युलर जिथं ह्युमन पॉप्युलेशन लेस आहे अशा ठिकाणी तुम्ही डायरेक्ट डम्प करणार आहे. ही फर्स्ट प्रोसेस आहे डम्पिंगची, ही जास्त यूज नाही केली जात आपल्या इथं. तर त्याचे डम्पिंगचे ड्रॉबॅक्स बघा. द रिफ्यूज इज एक्सपोज्ड टू फाइल्स अँड रोडन्स. जे काही आसपास तिथे रोड असेल त्यांना एक्सपोज होऊ शकतो जे काही रिफ्यूज आपण डम्प केलेले आहे. ड्रेनेज फ्रॉम डम्प्स कॉन्ट्रीब्यूट टू द पॉप्युलेशन ऑफ सरफेस अँड ग्राउंड वॉटर. जे तुमचं सरफेस आणि ग्राउंड वॉटर आहे त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. तिथं जर पर्टिक्युलर लाईन गेलेली असेल वॉटर लाईन किंवा ड्रेनेज लाईन तर तिथं ते जे काही आपण डम्प केलेले वेस्ट आहे ते उडून जाऊ शकतं किंवा त्याची जे जर काही मुवमेंट झाली रेनफॉल झाला तर ते वाहून तुमच्या त्या पर्टिक्युलर लाईन मध्ये जाऊन ते लाईन तुमचं काय करू शकतं, ब्लॉक करू शकतं. डायरेक्टली आपण हे डम्प केलेले त्यामुळे द WHO एक्सपर्ट कमिटी condemned dumping as most insanitary method that creates public health hazard, nuisance and service population of the environment. WHO ने ही जी मेथड आहे आपली डम्पिंगची तर कशी सांगितली आहे, इनसॅनिटरी मेथड सांगितली. सो आपण ही मेथड आहे डम्पिंगची ती मोस्टली यूज करत नाही. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात येत आहे सगळ्यांच्या? फर्स्ट तर नेक्स्ट येतो आपला कंट्रोल टिपिंग अँड सॅनिटरी लँडफिल. आता सॅनिटरी लँडफिल जे काय आपलं ही मेथड आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, कंट्रोल टिपिंग अँड सॅनिटरी लँडफिल मध्ये जे काय आपलं टोटल वेस्ट मटेरियल आहे टोटली आपण डिस्पोज करतोय कुठं, तर आपल्या पर्टिक्युलर लँड एरिया. तर आता ही लँड एरिया आपण जेव्हा चूज करतो तर टोटल आउटसाइड दी सिटी तुम्हाला हा लँड एरिया आहे तो चूज करायचा आहे. तिथं जवळपास लोकॅलिटी नसली पाहिजे, कारण हे काय आपलं टोटल वेस्ट असणार आहे ते खूप लार्ज क्वांटिटी मध्ये असणार आहे. सो त्याच्यातून जे काही फोल गॅसेस जनरेट होतील किंवा केमिकल्स जनरेट होतील किंवा गॅसेस जनरेट होतील त्याचा त्रास तुमच्या जे काही तिथली आसपासची लोकॅलिटी असेल त्याला झाला नाही पाहिजे. सो आपण जी लँडफिलचा एरियाज डिसाइड करताना आउटसाइड दी सिटी किंवा आउटसाइड दी पर्टिक्युलर तुमचं टाउन असेल तिथे तुम्ही करणार आहे, जिथे तुमचं ह्युमन पॉप्युलेशन लेस असेल अशा ठिकाणी तुम्ही लँडफिलचं जे एरिया आहे तो चूज करायचा. तर याच्यामध्ये काय सॅनिटरी लँडफिल मध्ये डायरेक्टली आपण जे ट्रेंचेस आहेत, आता तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसते इथं फोटोमध्ये, सॉरी, जे काही तुमचे ट्रेंचेस आहेत ते तुम्ही मोठे मोठे ट्रेंचेस तिथे बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली तुमचं काय आहे टोटल जे वेस्ट कलेक्ट केलेले आहे तुम्ही ते वेस्ट तुमचं डम्प केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड येते तुमची ट्रेंचिंग मेथड. ट्रेंचिंग मेथड मध्ये तुमचं जे टोटल क्वांटिटी ऑफ वेस्ट आहे त्यानुसार तुमचा मोठा ट्रेंच आहे तो तुम्ही इथे बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे तर तुमचं वेस्ट आहे ते डायरेक्टली डम्प करणार आहे. तर वेस्ट डम्प करताना त्याच्यामध्ये तुम्ही लेअर तयार करणार आहे. फर्स्ट लेअर तुमचा आता खाली
तुमची अर्थ आहे, अर्थ वरती तुम्ही काय केलंय, एक लेअर आहे तुमच्या वेस्टचा, तो तुम्ही टाकलेला आहे. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, त्याच्यावरती अजून अर्थ आहे ती फिल करणार. त्याच्यानंतर असे तुम्ही काय करणार आहे, तुमचं जे वेस्ट मटेरियल आहे ते वन बाय वन लेअर तुम्ही इथं डम्प करणार आहे. त्यांनी काय होईल, तर तुमचे जे डिग्रेडेशन आहे वेस्टचं, ते डिग्रेडेशन व्हायला तुमची तिथं हेल्प होईल. आणि जे काही तुमचा हा एरिया आहे आउटसाइड दी सिटी किंवा ज्या ठिकाणी ह्युमन पॉप्युलेशन खूप कमी आहे, अशा ठिकाणी तुम्ही हे जे एरिया आहे तो चूज केलेला आहे. सो तुमचा जे तो पिरियड आहे टोटल बायोडिग्रेडेशनचा, तुमच्या वेस्टचं जे डिस्पोजल तुम्ही केलेलं आहे त्याचा टोटल डिग्रेड व्हायला जो काही टाइम आहे त्या टाइम मध्ये तुम्ही जे ते वेस्ट आहे ते तुम्ही कमी करू शकता तिथे. तर याच्यामध्ये बघा जे ट्रेंच आहे त्याचे डायमेन्शन्स कसे आहेत. 2 to 3 मीटर म्हणजे 6 ते 10 फीट पर्यंत डीप असेल. 4 to 12 मीटर तुमचा वाईड असेल तो ट्रेंच, डिपेंडिंग अपॉन लोकल कंडिशन. तुमचं जे टोटल वेस्ट आहे त्या वेस्टचं क्वांटिटी किती आहे त्याच्यावरती तुमचा जो ट्रेंच आहे ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे किती मोठा. The refuse is compacted and converted with the evacuated earth. जे काही तुम्हाला सांगितलं 1 by 1 लेअर आहेत ते तुम्ही डम्प करताना वेस्ट डायरेक्टली एकाच ठिकाणी डम्प नाहीये करणार. तुमचा पहिला लेअर तुमच्या वेस्ट मटेरियलचा असेल तर त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहे, नंतर जी एक्सकेवेटेड अर्थ आहे तुमची ती तुम्ही पुट करणार आहे. त्याच्यानंतर तुमचा वेस्टचा लेअर, त्याच्यानंतर तुमची एक्सकेवेटेड अर्थ. याने काय होणार आहे, तुमचं जे कंपोस्ट तयार होणार आहे किंवा जे बायोडिग्रेडेशन होणार आहे ते तुमचं फास्ट होऊ शकतं. नेक्स्ट आहे आपली इन्सिनरेशन मेथड. तर इन्सिनरेशन मेथड मध्ये काय करतोय आपण, जे टोटल आपले वेस्ट जनरेट झालेले टोटल आपण वेस्ट पूर्ण बर्न करतोय. जे आपला टोटल वेस्ट आपल्याला काय करायचंय, आपल्याला टोटल वेस्ट आपले इन्सिनरेशन या प्रोसेस मध्ये काय करायचंय, बर्न करायचंय. आणि जी काय ऍश जनरेट झालेली ती तुम्ही यूज करू शकता, रियूज करू शकता याच्यामध्ये. तर आता बघा, रिफ्यूज कॅन बी डिस्पोजल ऑफ हायजिनिकली. तुम्ही डायरेक्ट ते डिस्पोज करू शकता. इट इज मेथड ऑफ चॉईस वेअर सुटेबल लँड इज नॉट अवेलेबल. जर तुम्हाला डिस्पोज, जे आपण आता लँड डिस्पोजलची मेथड यूज केलेली आहे, जर तुम्हाला सुटेबल लँड अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट जे वेस्ट आहे त्या वेस्टचं डायरेक्ट बर्निंग करू शकता. जिथे तुम्हाला लँड अवेलेबल नसेल तर त्याला रिप्लेसमेंट तुमची इन्सिनरेशन प्रोसेस आहे. तरी कुठे यूज करतात, हॉस्पिटल रिफ्यूज विच इज पर्टिक्युलरली डेंजरस इन इज बेस्ट डिस्पोजल फॉर द इन्सिनरेशन. जे हॉस्पिटल रिफ्यूज आहे, जे काही इंजेक्शन्स असतील किंवा तिथले जे मेडिसिन्स असतील ते असतात त्या वेस्ट मध्ये. सो तुम्ही काय करू शकता, हॉस्पिटल वेस्ट साठी इन्सिनरेशनची जी प्रोसेस आहे ती तुम्ही यूज करू शकता. तर नेक्स्ट प्रोसेस आहे आपली कंपोस्टिंग. तर याच्यामध्ये टोटल आपली कंपोस्टिंगची प्रोसेस आहे. याच्यामध्ये टोटल जे स्लज डायजेशन आपण म्हणतोय, कंपोस्टिंग मध्ये स्लज डायजेशनची जी प्रोसेस आहे, जी आपली टोटल ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस आणि रॅपिड सँड फिल्टर, सॉरी ट्रिकलिंग फिल्टर मध्ये आपण स्लज डायजेशनची जी प्रोसेस आहे ती केली. ती कशाचा यूज करतो आपण तिथं, कंपोस्टिंगचा यूज करतो. तर नेक्स्ट कंपोस्टिंग मध्ये आपण काय करणार आहे, जे आपले बॅक्टेरियाज आहेत, एरोबिक बॅक्टेरिया आणि अनएरोबिक बॅक्टेरिया असं आपण बघितलं. जे काही आपले वर्म्स असतील, जे आपले वेस्ट आहे, वेस्ट मधले जे काही वर्म्स असतील, टोटल आपलं किचन वेस्ट आहे किंवा इंडस्ट्रियल वेस्ट आहे किंवा कमर्शियल वेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जे बॅक्टेरियाज आहेत ते काय करणार आहे, तुमचं वेस्ट डिस्पोजलचं काम आहे, वेस्ट डिस्पोजलचं काम आहे ते तिथं बॅक्टेरियाज करणार आहेत. सो कंपोस्टिंग मध्ये काय आहे बघा, कंपोस्टिंग इज मेथड ऑफ कंबाईन डिस्पोजल ऑफ रिफ्यूज अँड नाईट सॉइल ऑर अ स्लज. जे आपलं डिस्पोजल
आपण फर्स्ट बघितलं डिस्पोजलची ट्रीटमेंट आहे तीच आपण करणार आहे. त्याच्यामध्ये जे लँडफिलचा एरिया आपण जो चूज केलेला आहे त्या लँडफिलच्या एरियामध्येच आपलं काही जे टोटल कंपोस्ट आहे त्याच्यासाठी आपण अरेंजमेंट प्रोव्हाइड केलेली असती. ती अरेंजमेंट प्रोव्हाइड तिथं काय जे आपले वेस्ट आहे त्या वेस्टचं आपण तिथं कंपोस्ट तयार करणार आहे. फर्स्ट जे आपले ऑर्गॅनिक मॅटर आहेत म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर मध्ये कोणतं कोणतं येतं आपले जे वेस्ट मटेरियल आहे वेस्ट मटेरियल वरती बॅक्टेरियल ऍक्शन होईल आणि जे काही बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे त्याचं काय होईल तुमचं कंपोस्ट तयार होईल तिथे डायरेक्ट. हे कोण करणार आहे जे बॅक्टेरियल ऍक्शन मध्ये म्हणजे जे तुमच्या वेस्ट मटेरियल मध्ये जे काही बॅक्टेरिया प्रेझेंट असतील ते काय करणार तुमचं बायोडिग्रेडेशन करणार तुमच्या वेस्ट मटेरियलचं. त्याच्यामधून काय तयार होईल तुमचं जे कंपोस्ट आहे ते कंपोस्ट डायरेक्टली तयार होईल. तर काय करणार आहे जे ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत आपले ऑर्गॅनिक मॅटर्स म्हणजे जे काही तुमचं वेस्ट मटेरियल आहे त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियाज प्रेझेंट आहेत ते बॅक्टेरियाज काय करणार आहेत तुमचं त्याचं वेस्ट मटेरियल जे तुमचे बॅक्टेरियाज आहेत त्यांचं जे फूड आहे तेच तुमचं जे वेस्ट मटेरियल आहे ते आहे. सो ते बॅक्टेरियाज तुमचं वेस्ट मटेरियल डिग्रेड करतील आणि जे काही तुमचं कंपोस्ट आहे जे नाईट सॉइल असेल किंवा ह्युमस लाईक मटेरियल असेल तेच म्हणजे काय तुमचं कंपोस्ट. कंपोस्ट म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता खत तयार होईल तुमच्या त्या वेस्ट मटेरियलचं. ते तुम्ही शेतामध्ये वगैरे सुद्धा यूज करू शकता ऍज अ कंपोस्ट. त्याच्यामध्ये काय जे ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत अर्थवॉर्म्स असतील जे तुमच्या लँडफिल तुम्ही केलेली आहे आता लँडफिल ट्रीटमेंट एक मिनिट तुम्ही जे ट्रेंचिंगची मेथड यूज केलेली आहे ना तसंच सेम ट्रेंच मेथड मध्ये लँडफिल मध्ये ट्रेंच मेथड यूज केलेली आहे. तुम्ही काय केलंय फर्स्ट तुमचं जे वेस्ट मटेरियल आहे ते तुम्ही इथे डंप केलेलं आहे त्याच्यावरती जे तुम्ही तुमचा अर्थचा लेअर त्याच्यानंतर पुट केलेला आहे तर तिथे तुम्ही काय करू शकता जे अर्थवॉर्म्स आहेत ते पण तुम्ही तिथं प्लेस करू शकता. ते काय करतील तुमचं वेस्टचं जे डिग्रेडेशन आहे जे नॅचरली होणार आहे ते तुमचं फक्त तिथं अर्थवॉर्म्स तुम्ही जर डंप केले तर ते काय करतील तुमची जी बायोडिग्रेडेशनची प्रोसेस आहे तिथं फास्ट करतील आणि अर्थवॉर्म्स काय करणार तुमचं वेस्ट आहे ऍज अ फूड अर्थवॉर्मचं फूड कोणतं आहे तर तुमचं जे वेस्ट मटेरियल आहे ते काय करणार ते त्यांनी अर्थवॉर्मनी तुमचं ते वेस्ट खाल्ल्यानंतर जे काही तुमचं ह्युमस लाईक मटेरियल तयार होईल किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता डायरेक्ट कंपोस्ट मटेरियल आहे ते तयार होईल ते तुम्ही ऍज अ कंपोस्ट तुम्ही यूज करू शकता. ही झाली नेक्स्ट मेथड कंपोस्टिंग. तर आता मध्ये द हीट प्रोड्यूस ड्युरिंग कंपोस्टिंग 60 डिग्री सेंटीग्रेड और हायर ओव्हर अ पिरियड ऑफ several days destroy eggs and larvae of files weeds seeds and pathogenic agents. आता हे जे काही तुमची कंपोस्टिंगची मेथड आहे ह्याला तुम्ही काय करणार आहे बायोडिग्रेडेशन साठी तुम्ही पर्टिक्युलर टाइम दिलेला आहे. मग याच्यामध्ये तुमचं जे ऍटमॉस्फिअरिक इफेक्ट आहे तर तुमच्या टोटल जेव्हा वेस्टचं बायोडिग्रेडेशन आहे जे काही अर्थवॉर्म्स तुम्ही तिथे प्रोव्हाइड केलेले आहेत तर इथे तुम्हाला दिसेल टोटल जे बॅक्टेरियाज एअर वॉटर या सगळ्यांचा इफेक्ट तुमच्या जे कंपोस्ट आहे किंवा जे वेस्ट मटेरियल आहे त्याच्या डिग्रेडेशन साठी होणार आहे. जे टोटल तुमचं किचनचं वेस्ट आहे लिव्ज आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय केलेले आहेत वर्म्स आहेत अर्थवर्म्स किंवा जे बॅक्टेरियाज आहेत ते काय करणार आहेत तुमचं वेस्ट डायजेशनची प्रोसेस आहे ते बॅक्टेरिया तुमच्या इथे होणार आहे. सो जेव्हा ही वेस्ट जनरेशनची प्रोसेस आहे जे डिग्रेडेशन होत आहे तुमचं त्याच्यामध्ये एअर वॉटर आणि तुमचे जे काही ऍटमॉस्फिअरिक टेम्परेचर आहे या सगळ्यांचा इफेक्ट तुमच्या तिथं बायोडिग्रेडेशन साठी होणार आहे. सो इथं जेव्हा तुमचं जे कंपोस्ट तयार होणार आहे तुमचं जर तिथं टेम्परेचर 60 डिग्री सेंटीग्रेड किंवा त्याच्यापेक्षा जास्ती असेल तर तुमचं त्याच्यामध्ये काय होईल जे वेस्ट जनरेशन आहे
त्याच्यामध्ये 60 डिग्री सेंटीग्रेड किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर तुमच्या त्या कंपोस्टचं काय होऊ शकतं तिथं ड्युरिंग जनरेशन ऑफ दी कंपोस्ट किंवा ड्युरिंग बायोडिग्रेडेशन ऑफ दी वेस्ट. जे टोटल टेम्परेचर आहे तुमच्या तिथल्या लँडफिल एरियाचं तुमचं काय होऊ शकतं तिथं इन्क्रीज होऊ शकतं. The end product is good soil builder containing small amounts of major plant nutrients such as nitrates and phosphates. आता हे काही तुमचे जे कंपोस्ट जनरेट झालेले आहे तुमचं काय आहे कंपोस्ट तुम्ही तिथून उचलून तुम्ही ऍज अ म्हणजे खत म्हणून यूज करू शकता किंवा तुमचं जो पर्टिक्युलर लँडफिल एरिया आहे त्या लँडफिल एरियाला पण तुमचा गुड सॉइल बिल्डर म्हणून जो काही कंपोस्ट तुमचा तयार झालेला आहे ते गुड सॉइल बिल्डर म्हणून काम करू शकतो. तुम्ही तिथून जरी नाही उचललं तरी पण ते तुमचे जे सॉइल मधले नायट्रेट्स आणि फॉस्फेट्स आहेत त्याचा कंटेंट आहे तो इन्क्रीज करू शकतो. सो हे झालं प्रोसेस ऑफ कंपोस्टिंग. कंपोस्टिंग मध्ये काय करणार आहे जे आपले डोमेस्टिक वेस्ट आहेत जे आपण लँडफिल एरिया आपला आहे त्याच्यामध्ये आपण जे अर्थवर्म्स आहेत ते तुमचं जे वेस्ट आहे ते वेस्ट काय करणार आहेत खाऊन कंपोस्ट तयार करणार आहेत. जे काही त्याच्यामध्ये जे मटेरियल तयार झालेले आहेत बॅक्टेरियल ऍक्शन नंतर तुमचं ह्युमस मटेरियल असेल किंवा मॅन्युअर मटेरियल असेल म्हणजे हेच म्हणजेच काय तुमचं तयार झालेलं आहे तिथं जे कंपोस्ट आहे कंपोस्ट तुमचं तिथं तयार झालेलं आहे. येतं लक्षात इथपर्यंत बघा. तर याच्या मेथड आहेत कंपोस्टिंगच्या बँगलोर मेथड आणि मेकॅनिकल मेथड ऑफ कंपोस्टिंग, एरोबिक आणि अनएरोबिक मेथड. जिथे तुमचा एरोबिक मेथड येतं तिथे तुम्ही काय करणार आहे विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन म्हणजे तुमचा ऑक्सिजन आहे तो यूज केला जाईल आणि अनएरोबिक मध्ये तुम्ही जी प्रोसेस कंप्लीट करणार आहे ती तुमची इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन असेल. तर हे तुम्हाला सिलेबसला नाहीये पण एकदा रिव्ह्यू बघा. याच्यामध्ये टोटल जे डिस्पोजल मेथड आहे याच्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे जे ट्रेंचेस आहेत बेंगलोर मेथड ऑफ कंपोस्टिंग मध्ये किंवा हॉट फर्मेंटेशन प्रोसेस म्हणू शकता तुम्ही त्याला. तर ट्रेंचेस आहेत 90 सेंटीमीटर डीप, 1.5 to 2.5 मीटर ब्रॉड अँड 4.5 to 10 मीटर लॉंग जे तुम्ही ट्रेंचेस आहेत ते ट्रेंचेस तुम्ही इथं बनवलेले आहेत. डेप्थ ग्रेटर दॅन 90 सेंटीमीटर आर नॉट रिकमेंडेड बिकॉज ऑफ स्लो डिकम्पोजिशन. जास्ती तुम्ही डेप्थ घेतली तर तुमचं जे वेस्ट डिकम्पोजिशन आहे ती प्रोसेस काय होऊ शकते स्लो होऊ शकते. तर याच्यामध्ये आता बघा फर्स्ट लेअर 15 सेंटीमीटरचा आहे. जे तुमचं वेस्ट आहे ते तुम्ही 6 इंच मध्ये तुम्ही काय केलेलं आहे स्प्रेड केलेलं आहे. सेकंड लेअर आहे नाईट सॉइल इज ऍडेड करस्पॉन्डिंग टू थिकनेस ऑफ 5 सेंटीमीटर. नाईट सॉइल तुम्ही जी तुमचं ट्रेंच केलेली जी सॉइल आहे तुम्ही काय केलेली आहे तिथं ऍड केलेली आहे. थर्ड लेअर आहे डिफ्यूज अँड नाईट सॉइल आर ऍडेड इन प्रपोर्शन ऑफ 15 सेंटीमीटर टू 5 सेंटीमीटर. थर्ड लेअरला तुम्ही काय केले तुमची सॉइल आणि वेस्ट मटेरियल याचं डम्पिंग केलेलं आहे. and top layer should be of refuse at least 25 सेंटीमीटर थिकनेस. लास्ट लेअर आहे तो पण तुमचा कशाचा आहे जे तुमचं वेस्ट मटेरियल आहे त्याचाच लेअर आहे कारण तुम्ही एक्सपोज टू ऍटमॉस्फिअर जर तो लेअर ठेवला त्याचं जे वेस्ट डिग्रेडेशन आहे ते डिग्रेडेशन काय होईल फास्ट होईल आणि ते तुमच्या जे खालचे लेअर आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टली मिक्स होईल. सो फर्स्ट लेअर आहे तो तुमचा वेस्ट मटेरियल, सेकंड लेअर आहे सॉइल, थर्ड लेअर वेस्ट मटेरियल सॉइल. त्याच्यानंतर पण वेस्ट मटेरियल आणि सॉइल टाकल्यानंतर तुमचा जो लास्ट लेअर आहे तो तुमचा कशाचा आहे रिफ्यूज मटेरियलचा. तुम्ही असा बेंगलोर मेथड मध्ये बनवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर बघा आफ्टर 7 days over 60 degree heat over 60 degree centigrade is generated in the compost mass. Intense heat which persists over 2 or 3 weeks. जे काही तुमचं टोटल वेस्ट जनरेशन जे कंपोस्ट तयार होणार आहे तुमचं हे जे तुमचं डिकम्पोजिशन होणार आहे वेस्टचं त्याच्यामध्ये तुमचं टोटल ऍटमॉस्फिअरचा इफेक्ट आहे. नॅचरल डिकम्पोजिशन तुमचं होणार आहे. सो तुमचं जे टोटल हीट जनरेटेड आहे ती किती आहे ओव्हर 60 डिग्री सेंटीग्रेड. आणि ती जी हीट जनरेट झालेली आहे त्याच्यामुळे काय होणार आहे जे तुमचे बॅक्टेरियाज आहेत किंवा जे पॅथोजन्स आहेत ते काय होणार आहेत तुमचे तिथे डायरेक्टली किल होणार आहेत. आफ्टर 4 to 6 months decomposition is complete and result manure is a well decomposed. टोटल तुमचं जे बेंगलोर मेथड आहे ती यूज जर तुम्ही केली तर
टोटल वेस्टचं डिकम्पोजिशन होण्यासाठी किती डेज लागतील, तर 4 to 6 मंथचा तुमचा पिरियड आहे. डिपेंड आहे तुमचं टोटल क्वांटिटी ऑफ वेस्ट किती आहे त्याच्यावरती. सो तुमचा इथं 4 to 6 मंथचा पिरियड आहे, तो तुम्हाला इथं लागणार आहे टोटल वेस्ट डिकम्पोजिशन साठी. तर तुम्ही बेंगलोर मेथड आहे ती यूज केली, तर हे तुम्हाला नाही आहे सिलेबसला, पण माहित असू द्या. नेक्स्ट आहे मेकॅनिकल मेथड ऑफ दी कंपोस्टिंग. तर ही मेथड आहे ती आपल्या इथे इंडियामध्ये नाही यूज केली जाते. ह्याच्यासाठी टोटल किती पिरियड लागतं, तर कम्प्लीट 4 to 6 वीक्स आहेत ते तुम्हाला लागणार आहेत. स्वित्झर्लंड असेल, जर्मनी असेल, तिथे जी तुमची मेकॅनिकल मेथड ऑफ कंपोस्टिंग आहे ती तुमची यूज केलेली आहे. तर आता नेक्स्ट आहे मॅन्युअर पिट्स. आता जे रुरल एरियाज असतील, रुरल एरियाज मध्ये जे काही आपण स्मॉल ज्यात आपण ट्रेंचेस यूज केलेले आहेत, त्याच्या ठिकाणी काय करतात, छोटे छोटे पीट्स आहेत ते डंप केलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, जे हाऊसहोल्ड वेस्ट आहे, हाऊसहोल्ड वेस्ट डायरेक्टली तुम्ही डंप करताय आणि त्याला डिकम्पोजिशन साठी पर्टिक्युलर टाइम दिल्यानंतर जे काही तुमचं डिग्रेडेशन आहे तुमच्या वेस्टचं किंवा वेस्ट मिनिमायझेशन आहे पर्टिक्युलर डेज नंतर डिकम्पोजिशन होऊन काय होईल, तुमचं वेस्ट जे तुम्ही डिस्पोज केलेले वेस्ट आहे त्याचं कंपोस्ट तयार होईल किंवा जे काही तुमचं वेस्ट मिनिमायझेशनची जी प्रोसेस आहे ती तुमची कम्प्लीट होईल. जे छोटे छोटे पिट्स आहेत, छोटे छोटे पिट्स काय केलेले आहेत तुम्ही इथं बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं पर्टिक्युलर हाऊस होल्ड वेस्ट आहे. इंडिव्हिज्युअल आता याच्यामध्ये दिले इंडिव्हिज्युअल हाऊस होल्डर्स आहेत, ते काय करतायत, तुमच्या ठराविक एरियामध्ये जे पिट्स आहेत ते त्यांनी तयार केलेले आहेत तिथं, आणि ते तुमचं जे वेस्ट असेल ते डायरेक्टली तुम्ही त्याच्यामध्ये डंप करायचे. त्याच्यामध्ये the garbage, cattle dung, straw and leaves should be dumped into a manure pit and covered with earth after each day's dumping. जे मॅन्युअर पिट्स आहेत ते जे तुमचं वेस्ट असेल ते तुम्ही डंप करायचं आणि त्याच्यावरती जी तुमची अर्थ आहे तुम्हाला प्लेस करायची, सो दॅट काय होईल, तुमचं जे प्रोसेस आहे डिकम्पोजिशनची ती तुमची प्रोसेस तिथं स्टार्ट होईल. जे रुरल एरियाज आहेत तिथे तुम्ही हे करू शकता. तर हे जे तुमचं टोटल वेस्ट मॅनेजमेंटची प्रोसेस आहे ते कोण कोण बघतं, तर इंटरनॅशनल सॉलिड वेस्ट अँड पब्लिक क्लिन्झिंग असोसिएशन ISWA, त्याची कधी झाले इस्टॅब्लिश ते 1970 मध्ये, आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल रेफरन्स सेंटर स्वित्झर्लंड WHO आणि ISWA हे दोन ज्या कमिटी आहे ते तुमचं टोटल वेस्ट मॅनेजमेंटचं काम आहे ते बघतायत. तर नेक्स्ट आपला लास्ट पॉइंट आहे टोटल डिस्पोजल ऑफ वेस्ट मॅनेजमेंट कशासाठी इम्पॉर्टंट आहे. जे आपली टोटल हेल्थ आहे पब्लिकची, टोटल पब्लिकची हेल्थ आहे ती व्यवस्थित राहण्यासाठी टोटल जे हायजीन आहे आपल्या एन्व्हायरमेंटचा हायजीन मेंटेन करण्यासाठी जे वेस्ट डिस्पोजलच्या मेथड आहेत त्या वेस्ट डिस्पोजलच्या मेथड आपल्याला युजफुल आहे. लक्षात येते सगळ्यांच्या इथपर्यंत. रिसायकलिंग गार्बेज, पहिले आपल्याला रिड्यूस होते का बघायचं, रियूज होते का बघायचं आणि रिसायकल होते का बघायचं. हे जर आपले फेवर्ड पॉइंट्स आहेत, हे जर पॉसिबल नसतील तरच आपल्याला लँडफिल ट्रीटमेंट किंवा डिस्पोजलच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याच्याकडे आपण नंतर वळणार आहे. अल्ट्रेशन फॉर्म ऑफ गेटिंग रीड ऑफ युज्ड मटेरियल्स, जे काही आपलं जे मटेरियल आहे ते आपल्याला काय करायचंय, रिसायकल करायचं. इन्स्टेड ऑफ पुटिंग युज्ड मटेरियल इन अ लँडफिल, इट इज प्रोसेस्ड अँड मेड इनटू अ न्यू आयटम. जे काय आपलं मटेरियल आहे, जे वेस्ट जनरेट झालेले ते काय करायचंय आपल्याला, त्याच आपण काहीतरी पर्टिक्युलर प्रोसेसिंग करून आपण ते यूज करू शकतोय काय. त्याला आपल्याला काय करायचं, लँडफिल ट्रीटमेंटला आपल्याला नाहीये पाठवायचं, ते आपल्याला तिथं विचार करायचं. एव्हरीथिंग फ्रॉम पेपर टू प्लास्टिक टू बॅटरीज टू बी रिसायकल्ड अँड मेड इनटू समथिंग युजफुल अगेन. जे काही प्लास्टिक्स असतील किंवा बॅटरीज असतील त्या काय करायच्या आहेत, त्याच्यामध्ये रिसायकलिंग करून आपल्याला युजफुल म्हणजे अजून एकदा आपण ते यूज करू शकतो का, हे आपल्याला रिसायकलिंग प्रोसेसमध्ये बघायचंय. नेक्स्ट, रियूज. Instead of carefully discarding items that can be recycled to make new products,
Reuse involves using the items in other way when their primary use is finished. Particular suppose बॅटरी आहे, बॅटरीचं आपला यूज करून झालेले त्याचे सेल संपलेले, तर त्याचा आपल्याला रियूज आपल्याला करायला येतोय का ते आपल्याला इथं बघायचं. आपलं बेसिक एम काय आहे, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. हे आपले जे 3 R's आहेत ते आपल्याला अचीव करायचे आपल्या वेस्ट मिनिमायझेशन साठी. जे काय आपल्या टोटल लँडफिल जे ट्रीटमेंट्स आहेत त्या ट्रीटमेंटला आपण वेस्ट तिथं डंप करण्याच्या अगोदर आपल्याला या ज्या प्रोसेसेस आहेत त्या पॉसिबल आहेत का ते एकदा चेक करायचं. जे काही आपले वेस्ट जनरेशन आहे ते वेस्ट टोटल याच्यामध्ये अजून वेस्ट मिनिमायझेशन मध्ये काय पॉइंट येतो, जे आपलं वेस्ट जनरेट झालेले ते वेस्ट काय करायचं आपल्याला रिड्यूस करायचंय बाय ओनली व्हॉट यू नीड. आता रिड्यूस वेस्ट मिनिमायझेशनच आपण डायरेक्टली करू शकतो. जेवढं आपल्याला पॉसिबल लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच आपण खरेदी करू शकतो. जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये बघा बाय ओनली व्हॉट यू नीड, जे गरजेचं आहे तेच तुम्ही बाय करा. बाय प्रोडक्ट्स दॅट कॅन बी रियूज होण्यासारखे प्रोडक्ट्स आहेत तेच तुम्ही खरेदी करा. बाय प्रोडक्ट्स विथ लिटल पॅकेजिंग असलेलेच प्रोडक्ट आहेत ते तुम्ही खरेदी करा. बाय नॉन टॉक्सिक प्रोडक्ट्स व्हेनेवर पॉसिबल, जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा नॉन टॉक्सिक प्रोडक्ट्स आहेत तेच तुम्ही बाय करा. बायसिकल मोटार प्रोडक्ट्स टू, जे काही बायसिकल्स असतील, मोटर प्रोडक्ट्स असतील ते पण तुम्ही काय जे गरजेचे आहेत तेच तुम्ही तिथं बाय करा. जे काही तुमचं वेस्ट जनरेशन आहे, टोटल वेस्ट जनरेशन मिनिमाइज करण्यासाठी तुम्ही या गोष्टी आहे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्याच तुम्ही बाय करू शकता. जे काही रियूज मटेरियल आहे ते रियुजेबल मटेरियल तुम्ही तिथं बाय करू शकता, किंवा जे लिटल पॅकेजिंगचे मटेरियल आहे ते तुम्हाला इथं तुम्ही फॉर वेस्ट मिनिमायझेशन तुम्ही बाय करू शकता. म्हणजे तुमचा डस्टबिन आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज मध्ये कोणतं वेस्ट आहे ते बघा. 3% ग्लास वेस्ट आहे, 5%, 6% मेटल वेस्ट असतं, त्याच्यामध्ये 9% प्लास्टिक वेस्ट असतं, 12% कन्स्ट्रक्शन वेस्ट जे काही तुमचं घरातले असेल ते, 30% पेपर वेस्ट आहे तुमचं, आणि 35% ऑर्गॅनिक वेस्ट किंवा किचन वेस्ट तुम्ही त्याला म्हणू शकता. ते तुमचं टोटल डस्टबिन मधले जे अमाऊंट ऑफ वेस्टचं ऑब्झर्वेशन आहे किंवा स्टडी आहे ते त्यांनी इथे केलेलं आहे, आणि एवढा अमाऊंट ऑफ वेस्ट आहे ते तुमचं जनरेट झालेलं आहे. हे सगळं स्टडी कशासाठी केलंय, जे लँडफिलच्या ट्रीटमेंट आहेत, जे कोणती ट्रीटमेंट आपण यूज करणार त्याच्यासाठी हा टोटल स्टडी इथं केलेला आहे. याच्यावरती पण तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात. हे जे पर्सेंटेज आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर रियूज जे आपलं थ्री आर्स आहेत त्याच्यातला जो रियूज आहे त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. याच्यामध्ये काय, जे तुमचं टोटल एनर्जी आहे किंवा जे रॉ मटेरियल आहे, फर्स्ट तुमचा रियूज केल्यानंतर काय होईल, जे वेस्ट मिनिमायझेशन आहे, टोटल तुमचं जे डस्टबिन मधले वेस्ट आहे ते जर तुम्ही रियूज केलं त्याच्यातलं मटेरियल, तर त्यातलं 50% जे तुमचं वेस्ट आहे ते तुम्ही कमी केलेलं आहे. तिथे तुमचं काय झालेलं आहे, बेसिक वेस्ट मिनिमायझेशनची जी प्रोसेस आहे तुमची इथं कम्प्लीट झालेली, जर तुमचं टोटल वेस्ट आहे ते तुम्ही रियूज केलं तर. सो तुमचं जे नगरपालिका आणि महानगरपालिकेवरती जो टोटल वेस्ट कलेक्शनचा जो लोड येणार आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असेल किंवा कलेक्शन कॉस्ट असेल, तुमची 50% तुम्ही वेस्ट मिनिमायझेशन केल्यानंतर तो जो म्हणजे कॉस्ट आहे ती तुमची 50% मध्ये तिथं कमी होणार आहे. जो लोड आहे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम वरचा आणि कलेक्शन सिस्टीम वरचा, तर तुमचं तिथंच तुम्ही 50% वेस्ट मिनिमायझेशन केलं तर 50% लोड तुमचं तिथं कमी होईल. नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय, फक्त ऍडव्हान्टेजेस काय आहे, कॉस्ट सेव्हिंग आहे, आयटम कॅन बी हँडक्राफ्टेड अँड हॅव अप्लाइड फॉर दी व्हेरियस व्हॅल्यूज. जे काही तुमचं जे मटेरियल आहे ते तुम्ही काय केलेलं आहे, रियूज केल्यामुळे तुमची जे इकॉनॉमी आहे, कॉस्ट सेव्हिंग झालेलं आहे. जे काही तुमचं टोटल लोड आहे तुमच्या सिस्टीम वरचा, तो तुमचा लोड आहे तो तिथं कमी झालेला आहे.
त्याच्यातले डिसएडव्हान्टेजेस बघा. फर्स्ट आहे तो रिक्वायर्स क्लिनिंग अँड ट्रान्सपोर्ट ऍडिंग टू एन्व्हायरमेंटल कॉस्ट. जे काही तुमचं रियुजेबल मटेरियल आहे त्याला तुम्हाला काय करावं लागणार, क्लिनिंग करावं लागणार. जे काही तुमचे रियूज करण्यासाठी त्याला पर्टिक्युलर ट्रीटमेंट जर करावी लागत असेल तर तुम्हाला तिथे त्याची कॉस्ट आहे ती तुम्हाला स्वतःला पे करावी लागेल. हे तुमचं एक डिसएडव्हान्टेजेस आहे. Some items like prison appliances can be hazardous or less energy efficient as they continue to be used. जे काही तुमच्या बॅटरीज असतील किंवा अदर मटेरियल्स असतील तुमचे, जे ग्लास बॉटल्स असतील तर ते काय करू शकता तुम्ही, त्याच्यावरती पण तुम्हाला काय करावं लागेल, ते स्वच्छ करण्यासाठी असेल किंवा तुमचे अदर हजार्डस म्हणजे पर्टिक्युलर वेस्ट असेल. आता ते कोणते कोणते ते आपण पुढे बघूयात. हजार्डर वेस्ट आणि नॉन हजार्डस वेस्ट मध्ये त्याच्यातून जर तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही त्याचा रियूज म्हणजे पर्टिक्युलर ट्रीटमेंट त्याच्यावरती जर तुम्ही केली तर त्याच्यामधून जे काही गॅसेस जनरेट होणार आहेत ते तुमच्या ह्युमन हेल्थसाठी हजार्डस असू शकतात. हे फक्त तुम्हाला बेसिक नॉलेज नसेल पर्टिक्युलर वेस्ट मिनिमायझेशनचं तर ते तुमच्या चुका होऊ शकतात. ते आपल्याला पॉइंट मध्ये आहे, आपण ते बघूयात कोणते कोणते मेथड्स आहेत ते. तर आता वेस्ट रिसायकलिंग, डिफरंट मेथड्स ऑफ रिसायकलिंग अँड डिस्पोजल मध्ये बघा कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत. डिफरंट मेथड्स ऑफ रिसायकलिंग अँड डिस्पोजल मध्ये बघा. Household waste needs to be tuned when containers are within 75 to 100% full but not overflowing. जे काही तुमचं कंटेनर आहे, जे डस्टबिन्स आहेत ते 75% फिल झाले तेव्हाच तुम्हाला काय करायचे, ते कंटेनर्स आहेत ते तुमच्या पर्टिक्युलर डस्टबिन्स असतील तिथे तुम्हाला डंप करायचे. सो दॅट तुमचं जे काही ओव्हरफ्लो रेट आहे तो तुमचं तिथं जे वेस्ट आहे ते तुमचं ओव्हरफ्लो होणार. रिसायकलेबल नीड्स टू बी सेपरेटेड. जे रिसायकलेबल मटेरियल्स आहे त्याच्यातले तुम्ही तुमच्या डस्टबिन मधून सेपरेट करायचे. चेंजेस इन द फ्रिक्वेन्सी ऑफ कलेक्शन आर मेड ॲज नीडेड depending on changes in building occupancy or use and types and volume of recyclable recovered. आता याच्यामध्ये काय आहे, तुमची जी टोटल कलेक्शनची प्रोसेस आहे, कलेक्शनची प्रोसेस आहे ती तुम्हाला व्यवस्थित कम्प्लीट करायची. टोटल तुमचं अपार्टमेंट असेल तर प्रत्येक हाऊस मधलं, प्रत्येक तुमचा फ्लॅट असेल तर त्या फ्लॅट मधलं जे वेस्ट आहे त्या वेस्टची कलेक्शन प्रोसेस कम्प्लीट झालेली पाहिजे. त्याच्यातलं जे रिसायकलेबल मटेरियल आहे ते पर्टिक्युलर प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी म्हणून ते काय केलं पाहिजे, रिमूव्ह केलं पाहिजे त्याच्यातून. तरच तुमचे जे ह्या ज्या आपण तयार केलेले 3 Rs आहेत आपले, 3 Rs आपल्याला अचीव होऊ शकतात. नेक्स्ट आपली मेथड येते कंपोस्टिंग, किंवा जे आपले मॅन्युअर पिट्स आपण केलेले आहेत ते प्रत्येकाने आपल्या आपल्या लेवलला जे हाऊसहोल्ड पर्पज साठी हाऊसहोल्ड वेस्ट आहे त्यांनी आपलं आपलं जे काही डस्टबिन मधले वेस्ट आहे ते डायरेक्टली तिथं कंपोस्ट ते काय करू शकतात, मॅन्युअर पिट्स तयार करून ते वेस्ट आहे त्याचं डिकम्पोजिशन तिथेच करू शकतात. ही जी तुमची प्रोसेस आहे ती तुमची वेस्ट मिनिमायझेशनची प्रोसेस आहे झालेली. तुमचा जे म्युन्सिपालिटीज आहेत, म्युन्सिपालिटीज वरती जे कलेक्शन आहे किंवा डिस्पोजल आहे तुमच्या वेस्टचं, त्याचा लोड तुमचा काय होईल, कमी होईल. रिसायकल, रियूज आणि तिसरा आर कोणतं, रिड्यूस.
रिड्यूस, रिसायकल आणि रियूज हे तुम्हाला काय करायचे 3 Rs आहेत ते अचीव करायचे. त्याच्यामध्ये आहे तुम्ही काय करताय मॅन्युअर पिट्स आहेत ते तयार केल्यानंतर काय होईल तुमचं वेस्टचा जे म्युन्सिपालिटीज वरती वेस्टचा जो वेस्ट कलेक्शन आणि डम्पिंगचा जो लोड आहे तो काय होईल तिथं कमी होईल. त्यांनी काय होईल तुमचं रिड्यूस होईल तुमचं जे वेस्ट आहे ते. त्याच्यामध्ये तुम्ही व्हर्मी कंपोस्टिंगचा ह्या ज्या मेथड आहेत इन्सिनरेशन, फिलिंग, लँड फिलिंग, व्हर्मी कंपोस्टिंग ह्या ज्या मेथड आहेत ते तुम्ही यूज करू शकता. डिपेंड आहे ते तुमच्या टोटल अमाऊंट ऑफ वेस्ट किती आहे तुमच्या टोटल अमाऊंट ऑफ वेस्ट किती जनरेटेड आहे त्याच्यावरती तुम्ही या मेथड्स आहेत त्या यूज करू शकता. ह्या तुम्हाला डिटेल मेथड नाही आहेत आता, पण तुम्हाला एक पर्टिक्युलर आयडिया आली की प्रत्येक मेथड मध्ये आपण काय करतो. तर नेक्स्ट आहे आपलं डिग्रेडेबल वेस्ट आणि नॉन डिग्रेडेबल वेस्ट. त्याच्यावरून तुम्हाला काय कळू शकतं जे तुमचं टोटल वेस्ट कलेक्शन आहे किंवा जे तुम्हाला वेस्ट मिनिमायझेशन साठी आपण रिसायकलेबल मटेरियल कोणतं आहे आणि कोणतं नाही ते तुम्हाला इथे समजून येऊ शकतं. त्याच्यामध्ये तर बायोडिग्रेडेबल मटेरियल मध्ये तुमचं किचन वेस्ट आहे, गार्डन वेस्ट आहे, ते तुम्ही काय करू शकता डायरेक्टली कंपोस्ट करू शकता किंवा वर्मी कंपोस्टिंग त्याचं तुम्ही करू शकता. लँडफिल एरिया जे मॅन्युअर पिट्स आहेत पर्टिक्युलर तुमचं हाऊस होल्ड पर्पज जे हाऊस होल्ड वेस्ट आहे ते तुम्ही गार्डन वेस्ट असेल किंवा किचन वेस्ट आहे ते कंपोस्ट डायरेक्टली तिथं करू शकता. आता नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे त्याच्यामध्ये रिसायकलेबल मटेरियल आहे, टॉक्सिक मटेरियल आहेत आणि इन्फेक्टेड मटेरियल्स आहेत. त्याच्यामध्ये रिसायकलेबल मटेरियल्स मध्ये कोणते प्लास्टिक असतील, पेपर असतील, मेटल्स असतील आणि ग्लास असतील. हा जो चार्ट आहे याच्यावरून तुम्हाला डिसाइड करायचं की तुमचं कोणतं वेस्ट आहे ते तुम्हाला तुमच्या डस्टबिन आहे त्याच्यामधून रिमूव्ह करायचं आहे रिसायकलिंग किंवा रियूज साठी. नेक्स्ट टॉक्सिक मटेरियल कोणते कोणते पेंट्स असतील, बल्ब्स असतील, बॅटरीज असतील, मेडिसिन्स असतील, स्प्रे बॉटल्स असतील, फर्टिलायझर्स आणि प्लास्टिसायझर्स आहेत. कसे तुमचे नॉन बायोडिग्रेडेबल आणि टॉक्सिक मटेरियल आहेत ते तुम्हाला काय करायचे तुमच्या जे डस्टबिन आहे त्याच्यामधून रिमूव्ह नाही करायचे. इन्फेक्टेड मध्ये जे काही तुमचे निडल्स असतील किंवा ब्लड असेल हे तुमचे इन्फेक्टेड मध्ये टोटल तुमचं जे मेडिकल्स असतील किंवा तुमचे हॉस्पिटल्स असतील त्याच्यामध्ये जे काही तुमचं वेस्ट जनरेशन होईल ते तुमचं सगळं इन्फेक्टेड नॉन बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स मध्ये तुमचं येतं. त्याच्या सो हे जे पार्ट्स आहेत जे टॉक्सिक मटेरियल आहेत जे नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे ते तुम्हाला काय करायचे तुमच्या वेस्ट मधून जे काही तुमचं डस्टबिन आहे त्याच्यामधून रिमूव्ह नाही करायचे. याचं जे काही वेस्ट टोटल डम्पिंगची जी प्रोसेस आहे ते म्युन्सिपालिटीज तुमच्या करणार आहेत. सो जे किचन वेस्ट आहे, गार्डन वेस्ट आहे किंवा रिसायकलेबल मटेरियल्स आहेत ह्याचं पण प्लास्टिक पेपर मध्ये पण प्लास्टिक पेपर्स येतील, मेटल्स आणि ग्लास हे सगळे तुम्हाला काय करायचे नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल्स आहेत. याचं तुम्ही रियूज जर करू शकत असेल रिसायकलेबल मटेरियल्सचा तरच तुम्हाला ते तुमच्या डस्टबिन मधून रिमूव्ह करायचे, बाजूला काढायचे. जर रियूज तुम्ही करू शकत नसेल तर तुम्ही ते ऍज इट इज डस्टबिन मध्ये डंप करायचे. त्याची जी काही प्रोसेस आहे डम्पिंगची ते म्युन्सिपालिटीज आहेत ते तुमच्या तिथं करणार आहेत. जे काही किचन वेस्ट असेल आणि गार्डन वेस्ट असेल त्याच्यासाठी मॅन्युअर पिट्स आहेत तुम्ही जनरेट केलेले आहेत पर्टिक्युलर तुमच्या हाऊसच्या एरियामध्ये. सो तिथे तुम्ही काय करायचे ते डायरेक्टली डंप करायचे आणि त्याच्यावरती सॉइल पुट करायचे. तर त्यांनी काय होईल तुमचे जे कंपोस्ट आहे ते तिथं तयार होईल. नॅचरल डिग्रेडेशन आहे तुमच्या त्या वेस्ट तिथं होऊ शकतं बायोडिग्रेडेबल मटेरियल्स.
तर जे टोटल वेस्ट कलेक्शन आहे किंवा वेस्ट सेग्रिगेशन आहे त्याच्यासाठी आपण जे आपले ड्राय वेस्ट आहे किंवा वेट वेस्ट आहे त्याच्यासाठी कलेक्शनच्या जे डस्टबिन तयार केलेले आहेत. सिंगल बिन सिस्टीम आहे, डबल बिन सिस्टीम आहे आणि ट्रिपल बिन सिस्टीम आहे. जे काही तुमचं वेस्ट आहे सिंगल बिन सिस्टीम, डबल बिन सिस्टीम मध्ये, आता सिंगल बिन सिस्टीम मध्ये काय आहे, ड्राय अँड वेट इज गॅदर्ड इन अ वन बिन. टोटल ड्राय वेस्ट असेल किंवा वेट वेस्ट असेल तुम्ही सिंगल डस्टबिन मध्ये कलेक्ट केलेले. डबल बिन मध्ये ड्राय आणि वेट तुमचं वेस्ट आहे ते वेगवेगळं तुम्ही डंप केलेले. आणि ट्रिपल बिन सिस्टीम आहे. इन ट्रिपल बिन सिस्टीम ड्राय सॉलिड वेस्ट इज अगेन सेपरेटेड इंटू टू बिन्स ऑन देअर रियुजेबल प्रॉपर्टीज अँड वेट सॉलिड वेस्ट इन अ थर्ड वन. जे ड्राय वेस्ट आहेत ते तुम्ही रियुजेबल मटेरियल आणि नॉन रियुजेबल मटेरियल म्हणून डंप केलेले. आणि थर्ड तुमचं जे डस्टबिन आहे ते कसं आहे, तुमचं जे वेट मटेरियल आहे, वेट वेस्ट आहे, वेट सॉलिड वेस्ट, त्याच्यासाठी तुम्ही थर्ड बिन आहे तो यूज केलेला आहे. हे तुमच्या सेग्रिगेशन ऑफ वेस्टच्या मेथड्स आहेत. ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट तुम्हाला सेपरेट कलेक्शन करायचं आहे. नेक्स्ट आपलं रिसायकलिंग आणि रियूजचे तुम्हाला दिलेले तिथे बघा एक्झाम्पल. तर an old automatic tire is recycled, it might become raw material for road surface. रोड सर्फेसिंग साठी जे काही टायर्स आहेत त्याचा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कसा यूज करू शकता हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. ग्लास जार आहेत ते पण तुम्ही फ्लॉवर पॉट्स त्याचे बनवू शकता, किंवा तुम्ही जे ग्लास मटेरियल आहेत ते बरण्या आहेत ते तुम्ही रियूज त्या करू शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही आता इथे तुम्हाला जे दिलेले आहे जे तुमच्या बॉटल्स असतील ग्लास बॉटल्स त्या क्लिअर करून तुमच्या जे म्युन्सिपालिटीज तिथे दिल्यानंतर त्याचं काय करणार आहेत ते तुमचं जे वेस्ट आहे ते वेस्ट इन्सनरेट करून त्याचं रिजनरेशन तुमचं इथे केलेलं आहे. रिजनरेशन करून तुम्हाला काय मार्केटमध्ये पुन्हा अवेलेबल होतील जे काही ग्लास मटेरियल्स आहेत ते फॉर यूज. ती यूज तुम्ही करू शकत नसेल तर त्याच्यावर पर्टिक्युलर ट्रीटमेंट करून तुम्हाला ट्रीटमेंट कोणत्या इन्सुलेशनच्या ट्रीटमेंट आहेत ते तुमच्या करून तुम्हाला ते मार्केटमध्ये पुन्हा अवेलेबल केले जातात यूज साठी. जे टोटल कलेक्शनच्या ट्रीटमेंट आहेत त्या कलेक्शनच्या ट्रीटमेंट मध्ये काय आहे, जे तुमचं म्युन्सिपालिटीजने अवेलेबल केलेलं आहे ते जे काही ट्रक्स असतील किंवा व्हेकल्स असतील त्याच्यामध्ये तुमचं वेस्ट आहे ते कलेक्ट करणार आहेत आणि तुमच्या फर्दर ट्रीटमेंटसाठी म्हणजेच कोणत्या ट्रीटमेंट डिस्पोजल मेथड आहेत तुमच्या कोणत्या कोणत्या लँडफिल असेल किंवा कंपोस्टिंग असेल त्या मेथड्स ट्रीटमेंटसाठी तुमचं जे वेस्ट आहे ते तुमचं पास केलेलं. तर आपलं जे आपले टोटल रियूज असेल रिसायकल 3 R's आहेत, रिड्यूस रियूज आणि रिसायकल. याच्यामध्ये आपल्याला 3 R's आहेत आपल्याला अचीव करायचे. त्याच्यामध्ये मेन आपलं बेसिक एम काय आहे, टोटल वेस्ट जनरेशन आहे. ते वेस्ट जनरेशन आपल्याला काय करायचंय, प्रिव्हेंट करायचंय. त्याच्यानंतर ते पॉसिबल नसेल तर त्याचं काय करू शकतो आपण, मिनिमायझेशन, रियूज, रिसायकल, टोटल एनर्जी रिकव्हरी. म्हणजे मध्ये काय येतं आपलं जे काही टोटल आपलं ट्रान्सपोर्टेशन असेल आणि कलेक्शनचा जो पार्ट आहे, आणि लास्टला आपलं लँडफिल किंवा डिस्पोजल. त्याच्यामध्ये आपली मोस्ट प्रेफर्ड ऑप्शन कोणता आहे तर वेस्ट जनरेशन आहे. वेस्ट जनरेशनच आपल्याला काय करायचंय इथं प्रिव्हेंट करायचंय. सो आपलं बेसिक एम काय पाहिजे, जे आपलं टोटल वेस्ट आहे ते वेस्ट डिस्पोज करण्यासाठी जी काही आपली एनर्जी टोटल वेस्ट होते, वेस्ट प्रिव्हेन्शन आहे, टोटल वेस्ट जनरेशन आहे ते आपल्याला काय करायचंय प्रिव्हेंट करायचंय आपल्या टोटल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांच्या. लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांच्या.
तर हे झालं आपलं डिस्पोजल ऑफ वेस्ट आणि रिसायकल अँड रियूज ऑफ दी वेस्ट. इथपर्यंत आपला जवळजवळ 96-97% सिलेबस एमपीएन मेथड फक्त राहिली आपली. ती आपण उद्या घेईल मी, उद्या सकाळी किंवा दुपारी घेईल. प्रॅक्टिकलच आहे ते, पण आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये ते नाहीये.